करमाळ तालुक्यातील मौजे पारेवाडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्यात आलेली आहे। या जयंतीला त्या गावचे विद्यमान सरपंच सौ वंदना नवले आणि उपसरपंच गणेश खोटे हे त्या ठिकाणी गैरहजर होते आणि उपस्थित होते। या संदर्भात त्या गावचे राजेंद्र गरड यांनी 15 एप्रिल या दिवशी माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे सरपंच आणि उपसरपंच यांच्या संदर्भात तक्रार दिलेली होती। ह्या तक्रारीला साधारणतः 15 दिवस उठून गेले तरी देखील माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी त्याची दखल घेतली नाही। त्यांनी जे पत्र दिले होते, राजेंद्र गरड यांनी जे पत्र दिले होते ते पत्र माननीय गट विकास अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय तहसीलदार, माननीय पोलीस निरीक्षक त्यांच्यासोबतच माननीय नागेश कांबळे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक या नात्याने त्यांनी मला हे पत्र दिले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला माननीय सरपंच आणि उपसरपंच हे गैरहजर असताना देखील त्याच्या चौकशी संदर्भात कुठल्या प्रकारची दखल माननीय गट विकास अधिकारी यांनी घेतली नव्हती। या संदर्भात ज्यावेळेस पारेवाडी या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ, गरीब समाज यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आम्ही असा विचार केला की आपण तात्काळ समजू की एखादं निवेदन दिलं पाहिजे, एखाद्या आंदोलनाचा इशारा दिला पाहिजे। त्यामुळे माननीय पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आणि त्यामध्ये एक आंदोलनाचा इशारा दिला। 9 मेला हलगीनाथ आंदोलन हे पंचायत समिती कार्यालयासमोर केले जाईल अशा प्रकारचा इशारा आम्ही दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे हे क्रम प्राप्त असताना देखील माननीय सरपंच आणि उपसरपंच हे गैरहजर राहिलेले आहेत। या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर माननीय पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी सदाशिव थोरात यांची त्या ठिकाणी समिती स्थापन केली। त्या समितीने सांगितले की तात्काळ ग्रामपंचायत पारेवाडी या ठिकाणी जाऊन माननीय सरपंच, उपसरपंच आणि त्या ठिकाणची ग्रामपंचायत सदस्य यांची डिस्कस केली, चर्चा केली, त्यांच्यासोबत ग्रामसेवक ते होते आणि त्यांनी अशा प्रकारे एक रिपोर्ट दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 14 एप्रिल या दिवशी या ठिकाणी अनुपस्थित राहण्याचे जे कारण आहे ते कारण त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की त्या गावातील डॉक्टर पाटील ज्यांचे संजीवनी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट असल्या कारणाने, आजारी असल्या कारणाने ते त्या ठिकाणी जयंतीला उपस्थित राहू शकले नाही। त्यासाठी त्यांनी मेडिकल रिपोर्ट हा त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे। त्याचप्रमाणे उपसरपंच माननीय गणेश खोटे हे विदेश दौऱ्यावर अभ्यासक्रमासाठी गेले होते व्हिएतनाम या ठिकाणी। त्या संदर्भात त्यांनी कागदपत्र त्या ठिकाणी कागदपत्र आणि तिकीट हे त्यांनी त्या ठिकाणी जॉबमध्ये दिलेले आहेत, सबमिट केलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीचा विचार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांना माननीय सरपंच हे त्या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी जो तुम्हाला खुलासा केला आहे हा खुलासा न पटण्यासारखा आहे, परंतु मेडिकल रिपोर्टवर समजा जास्त आक्षेप आपल्या घेता येत नाही, कारण मेडिकल रिपोर्ट हा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो। कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी ती मान्यता प्राप्त आहे तुम्हाला सांगतो। त्यामुळे सांगतो की आम्हाला एक संशय येतो, त्यांच्या हेतूबद्दल संशय येतो की त्या ठिकाणी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा महापुरुषाच्या जयंतीला ह्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी अनुपस्थित आहेत का याची चौकशी करण्यात यावी। परंतु आता जो तुम्हाला सांगतो की मान्य गट विकास अधिकारी यांनी जे मला पत्र दिलं आहे सांगतो आणि त्या पत्रामध्ये जे खुलासा केला आहे यावरून सांगतो की मला असं वाटतं सांगतो की आपण माननीय उपसरपंच हे व्हिएतनाम या ठिकाणी गेलेले आहेत आणि माननीय सरपंच ह्यात मस्त की मेडिकल रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आजारी असल्याचं मस्त त्यांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे। तरी मी याची माझी सर्वांना एक विनंती आहे की या दोन्ही जे मुद्दे आहेत मस्त ते मुद्दे सुद्धा विचार करण्यासारखे आहेत। त्यामुळे पुढे भविष्य काळामध्ये सांगतो की बाबा माननीय सरपंच ह्यांनी मस्त जी बोललेला आहे सांगतो मेडिकल रिपोर्ट दिलेला आहे का ह्याची सत्यता मस्त त्या ठिकाणी प्रथम पाहिली जाईल। यासाठी मस्त की माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन पाठवले आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी या प्रकारची पडताळणी करावी, चौकशी करावी आणि त्यामुळे सांगतो की माननीय सरपंच ह्या सांगतो खरं बोलतात का खोटे बोलतात याची चौकशी करावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो। आणि येत्या 9 तारखेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर जे मसुई हलगीनाथ आंदोलन आहे ते आंदोलन मसुई या ठिकाणी तक्रारदार राजेंद्र गरड यांच्या समेत सांगतो की या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत आणि मसुई त्यांचा हेतू नेमका काय आहे हे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी प्रथम पाहावे अशी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी थांबतो।